भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी। सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी, तेची ज्ञानेश्वरी वाचे वदतासाचे, भय कळी काळाचे नाही तया। एका जनार्दनी संशय सांडोनी, दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी, तेची ज्ञानेश्वरी वाचे वदतासाचे, भय कळी काळाचे नाही तया। समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभं, जगन्निहित पानी मंडनं मंडनानां। तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करू प्रथम। दुसरे चरण संताचे, श्री चरण संताचे, श्री चरण संताचे। आचांचा कृपादाने कथेचा विस्तार, चालते कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी। या वारकरी संतांच्या जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुची ती नमस्कारोनी आता। सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे, तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। भाव धरुण्या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी। सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी। प्रस्तुत प्रसंग प्राप्त स्थळी भगवान परमात्मा पंढरीनाथ यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग विश्व शांती संत दक्षिण काशी सुप्रसिद्ध शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठला कीर्तनाला प्रारंभ होण्यापूर्वी काही परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे। सालाबादाप्रमाणे चालत असणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे वय वर्ष
किती वर्ष? अखंड हरिनाम सप्ताह. पण वर्ष अनादी कालापासून चालत असणारा भगवंताच्या दरबारातला हा नामोत्सव. आणि या नामोत्सवाच्या कितव्या दिवसाची सेवा आहे? 5व्या दिवसाची सेवा. आपल्या सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आमचे प्रमोशने असणारे रामजी यांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. नोहे एकट्याचा खेळ मनवणी वेळ जमविला. सर्व वारकरी गुणीजन या ठिकाणी उपस्थित आहेत. आळंदीहून आमचे बेडकर महाराज, प्रकाश महाराज या ठिकाणी आलेले आहेत. राम महाराज आहेत, आमचे संत आहेत. आता बरेच बोरगावून आलेले आहेत, बाहेरून आलेले आहेत, ज्यांच्याकडे मी फराळीचं केलं. आमचे बाबा आहेत, एकूण रेवणनाथ नाना आहेत, व्यंकटराव आहेत. आता इथल्या कमिटीमध्ये असणारी नवीन कमिटीमध्ये मला एकच जण भेटला. कोणता? तेवढा केशवच ना, केशव ते एकच भेटला. त्याला म्हणलं बाकीचे, ते म्हणलं यायला लागले. मी फेटा बांधून आलो तरी अजून ते भेट झाली नाही. पण तोंड ओळख आहे, पण नाव परिचित नाही. या सर्व सप्ताह कमिटीच्या वतीने या ठिकाणी मी सेवेला उपस्थित आहे. सेवेसाठी आमच्या आवर्जून माझ्यावर नितांत प्रेम करणारे, वडिलासारखा अट्टहासाने बोलणारे रामायणाचार्य आमचे वटाणी महाराज सुद्धा या ठिकाणी काय आहेत? उपस्थित आहेत. ज्ञात अज्ञात सर्व भाविकांच्या चरणी नतमस्तक होऊन मी सेवेला प्रारंभ करतो. अगदी वेळेत सेवा, नियोजित ठरलेल्या वेळेमध्ये सेवा पार पडल. बसणाराला एकच विनंती, आज सुंदर पर्व काळ आहे. आज सुंदर पर्व काळ आहे. कीर्तन थोडं होईल पण चांगलं होईल याची चिंता करू नका. फक्त हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. विठ्ठल विठ्ठल या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये बऱ्याच दिवसाच्या नंतर आज कीर्तनाचा सुयोग माझ्या परम भाग्याने मला काय झालेला आहे? प्राप्त झालेला आहे. काहीतरी भगवंताचं ऋणानुबंध असेल. आज 3 कीर्तनाची सेवा मी टाळीत होतो. 3 लोकांची फोन आली होती तरी कीर्तनाची सेवा घेतली नाही. झोपी गेल्याच्या नंतर परत 4ला चेवा आला आणि 4ला राईट यांचा फोन आला. मी ठरवलं आपल्याला आज देव शांत झोपू देत नाही, आज कीर्तनाची सेवा करावा लागती. आणि म्हणून ही 4थ्या क्रमांकाची सेवा काय केली? आज घेतली. ज्या दिवशी ज्ञानोबरायाच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन केलं आणि अंगलगाव सोडला आणि रामेश्वर एक धाम यात्रेला गेलो. ज्या दिवशी कीर्तन केलं त्या दिवशी गेलो आणि ज्या दिवशी धामावून आलो त्या दिवशी परत अंगलगावातच कीर्तनाला आलो. विठ्ठल माझं तुमच्याकडे का तुमचं माझ्याकडे मलाच काही कळत नाही. जाताना कीर्तन करायला लागलं आणि आल्यावर बी काय करावं लागलं संत. आता कोणाचं कोणाकडे हे देवालाच माहित बरं का. पण असू द्या. अभंग ज्ञानोबरायचं वर्णन करणार आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वरी झाला वाटतं त्या दिवशी, आहे का नाही? काल बुद्धीचा पालट धरारी काही. मग आजच्या पर्व काळाला अनुसरून आजचा अभंग काय झालेला आहे? सेवेसाठी निवडलेला आहे. काय अभंग आहे? ज्ञानोबराय सांगतात, भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरित यावरी. कोणी सांगावं? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी समाजाला हात जोडून सांगावं, दादा हो तुम्ही ज्ञानेश्वरी हृदयामध्ये दृढ भाव धरा आणि ज्ञानेश्वरी वाचनाला काय करा? तुम्ही प्रारंभ करा. सांगा ना, दृढ भावाने आम्ही जर ज्ञानेश्वरी वाचली तर काय होईल? कृपा करी हरी दयावरी. अहो भगवान परमात्मा काय करणार आहे? तुमच्यावर कृपा करणारे. कोणी सांगितलं? सोमुखे आपण. स्वतः भगवंताच्या मुखातलं वाक्य आहे. सोमुखे आपण सांगित असे श्रीकृष्ण श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशारे. या वाक्यामध्ये, या रचनेमध्ये, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या बोलण्यामध्ये हे भगवान परमात्म्याच्या मुखातून निघलेलं काय आहे? वाक्य आहे. त्याची ज्ञानेश्वरी वाचवली आपण ज्ञानेश्वरी तर काय होईल सांगा ना? भय कलिकाळाचे नाही दया. ज्ञानेश्वरी जर वाचवल्याच्या नंतर आपल्याला काळ सुद्धा नेणार नाही, काळाचं सुद्धा भीती राहणार नाही. असं जर कोणाच्या मनात कदाचित संशय असेल तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मने ज्ञानेश्वरी. परमार्थात आल्याच्या नंतर सगळ्यात मोठा सिद्धांत एकनाथ महाराजांनी सांगितला, मनामधला काय सोडावं लागल? तुम्हाला संशय सोडावं लागल. हो, संशय सोडल्याच्या नंतर भगवंताची निश्चित कृपा तुमच्यावर होईल. असा अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडला. विठ्ठल विठ्ठल
आमचे संत मला नेहमी म्हणायचे, महाराज तुम्ही जे कीर्तन करता हे अभंगाला अनुसरून आणि वेळेला आणि प्रसंगाला अनुसरून असावा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे माणसाला काय कळावा जीवनामधला, व्यंकटतात्या, प्रसंग कळावा आणि समय कळावा. 60 वर्षाच्या वैशीची या शेवटी एकची वांजोटी. अरे 60 वर्षाच्या नंतर पोरगा झाला आणि बारशाला कीर्तन ठेवले. अभंग कोणता घ्यावा? अकल्पाविषय व्हावे तया कोळान. हे म्हणते काय, मरण माझे नाही का बुवा याने हाणायचा. म्हणजे प्रसंगाला परमार्थात खूप महत्व आहे. महाराज आज तुम्ही कीर्तनाला आले, तुमच्या वाटेला कोणता प्रसंग आला कळू द्या ना. आज भगवद्गीता, गीतेची काय आहे? जयंती आहे. भगवद्गीता म्हणजे काय हो? भगवद्गीतेचं केवढं मोठं प्राधान्य आहे. अरे या अंगाने धरली तरी ती उंच आहे आणि या अंगाने धरली तरी ती काय आहे? उंच आहे. शिकागोला एक सभा झाली होती. कोणती सभा? धर्मसभा. सगळ्यात शेवटला बोलायला दिलं कोणाला? विवेकानंदाला त्या लोकांनी. आणि लोकांनी त्या बोलायला दिल्याच्या नंतर काय सांगितलं? 2च मिनिटं वेळ आहे तुमच्याकडे. सगळे 15-15, 20-20 मिनिटं बोलतात. आणि जेव्हा आपल्या माणसावर वेळ आली बोलायची तेव्हा त्याला काय सांगितलं? तुम्हाला 2च मिनिटं बोलायला आहेत. सगळ्याचे कुराण, पुराण, बायबल काय काय ग्रंथ असतील त्यांनी सगळ्यात काय ठेवले? वर ठेवले. आणि आपली सगळ्यात गीता काय ठेवली? खाली ठेवली. जेव्हा महाराजांच्या मुखातून शब्द निघले, माझ्या माय मावल्या बहीण भावांनो, कडकडाट टाळ्याचा आवाज झाला. अरे माझी बहीण आणि माझा भाऊ हा शब्द कोणाच्या मुखातून आतापर्यंत आला नव्हता. जेव्हा विवेकानंद बोलायला लागले, 2 मिनिटं दिलेल्या माणसाने 2 तास बोलायला सुरुवात केली तरी कोणी जाग्यावर उठायला तयार नाही. अरे तुम्हाला कदाचित वाटत असेल आमची भगवद्गीतेच्या बाबतीत तुम्ही हिणवत असताल, तुम्ही जाणून बुजून आमचा ग्रंथ सगळ्यात बुडाला ठेवला. पण लक्षात ठेवा, इमारत त्याच्यावरच उभा असते ज्याचा पाया पक्का असतो. त्याच्या लोकाला वाटलं अरे यांच्याच गीतेवर आपले ग्रंथ काय झाले? उभा राहिले. काही तिथं खुनसी लोक होते, म्हणले जा जा काय करा त्यांची गीता काढून घ्या. आता गीता काढली बुडात ठेवलेली, म्हणले यांच्या गीतेवर आपले ग्रंथ आधारित नाहीत. आणि हे तर म्हणतात गीता आमचा काय आहे? सगळ्या ग्रंथाचा पाया आहे. आणि तुमचा जेवढा एवढा ग्रंथाचा ढीग लागलाय हे कोणाच्या जीवावर आहे? आमच्या भगवद्गीतेवर आहे. मग लोकाला वाईट वाटू लागलं, आम्ही तर स्वतंत्र आहेत आणि यांच्या गीतेवर कुठे? काढली ना गीता त्यांनी. आता काढल्याच्या नंतर कुठे ठेवली? सगळ्याच्या वरती ठेवली. अरे मला सांगा, एवढं मोठं मंदिर बांधलं, या मंदिराला कळस नाही. मंदिर सिद्ध होतंय का? मंदिर सिद्ध करायचं असेल तर मंदिराला काय लागतो? कळसाशिवाय 18व्या अध्यायात बघा ज्ञानोबा सांगतात, मंदिराच्या कळसाशिवाय मंदिर पूर्ण नाही. जेव्हा भगवद्गीता सगळ्या ग्रंथाच्या वर मांडली तेव्हा त्याने सांगितलं अरे कितीही ग्रंथाचा ढिगल असेल, किती मोठं मंदिर असेल, पण त्याला कळसाशिवाय प्राधान्य नाही. तसं गीता ही आमच्या सगळ्या ग्रंथाचा काय आहे? कलश आहे. आली की नाही पंचायत? तेल खाली ठेवावं तरी बी अडचण, वर ठेवावा कारण. आणि त्या भगवद्गीतेची जयंती काय आहे आज? हे मला सांगा. एकाला यावं लागतं, एकाला आणावं लागतं, एक येत असतात. हे तुम्ही नेहमी ऐकत असतात. आणावं लागतं त्याला देव म्हणावा, येत असतात त्याला जीव म्हणावा, आणि यावंच लागतं त्याला काय म्हणावा? जीव म्हणावा. आणि स्वतःहून येत असतात त्याला काय म्हणावा? संत म्हणावा. ज्यांना यावंच लागतं त्याचं श्राद्ध होत असतं, त्याला जीव म्हणावा. जीवाचं काय होतं? श्राद्ध होत असतं. ज्याला आणावं लागत असतं त्याची जयंती होत असती, आणि जे येत असतात त्याची पुण्यतिथी होत असते. विठाला महाराज हनुमान जयंती, दत्त जयंती, गीता जयंती. गीता हा सगळ्या ग्रंथाचा काय आहे? देव आहे. जेवढे काही ग्रंथ तयार झाले ना हे गीतेचा आधार घेऊनच काय झालेले आहेत? तयार झालेले आहेत. मी 2 मिनिटांनी थोडा अभंगावर यायला वेळ करतो, पण आजच्या प्रसंगाला गीतेचं महत्व सांगणं अत्यंत काय आहे? गरजेचं आहे. महाराज गीता आम्हाला माहिती, गीता तुम्हाला माहिती, हे मलाही माहित आहे. पण मला सांगा, एखाद्या लेकराला विचारा गीतेचा जन्म कसा झाला पोरा? माहित नाही म्हणते.
गीतेचा जन्म झालेला जर मुलाला सांगता येत नाही, मला सांग सैराट पीठच्या निघलेला माहितीये का नाही? ही आपल्या धर्मातली सगळ्यात मोठी काय आहे? खंत आहे. अरे 8 वर्षाच्या मुलाला सैराट निघलेला माहित होतो. अनादिकालापासून धर्मग्रंथ ज्याला मानतो ती भगवद्गीता आपल्या लेकराला काय माहित नाही? माहित नाही. पण आपल्या लेकराला जर सुसंस्कार लागायचे असेल तर भगवद्गीतेचा जन्म सुद्धा त्याला काय झाला पाहिजे? माहित झाला पाहिजे. महाभारताचा इतिहास तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला आहे. महाभारताचा इतिहास सगळ्यांनी ऐकलेला आहे. अगदी थोडक्यात 2 शब्दात महाभारताचा इतिहास सांगतो. भावाभावाचं भांडण झालं. भावाभावाचं भांडण कशावरून झालं? भजन करण्यावरून. कशावरून भांडण झालं? फक्त घरच्या संपत्तीवरून भांडण झालं. दोघं वाहिली निघली. दोघाला हिस्सा मागायचा आहे. मला एवढं पाहिजेत, मला तेवढं पाहिजेत. प्रपंचातलं असल्यामुळे पटपट सांगतो, तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही. महाराज दुर्योधना राजा होता. राजाकडे विनंती केली. दुर्योधनाने सांगितलं, अरे सुईच्या टोकावर बसल जमीन एवढी सुद्धा मी धर्माला देणार नाही. भगवान परमात्म्याकडे धर्म गेला. ए देवा, मला ते देत नाही, सांगा ना काय करावं लागेल? त्यांनी सांगितलं मध्यस्थी करावं लागेल. एखाद्याला समजदार माणसाला पाठवावं लागेल. सगळ्या लोकाला सांगून पाहिलं पण तो ऐकायला तयार नाही. धर्माने विचारलं कृष्णाला, कृष्णा काय करावं? देवाने सांगितलं स्वहितासाठी लढलं तर पाप नाही, तुला याच्यासाठी युद्ध करावं लागेल. धर्मराजा युद्ध करायला काय झाला? नंतर तयार झाला. दोघांचं युद्ध ठरलं. कोणाचं युद्ध? कौरवाचं आणि पांडवाचं काय ठरलं? युद्ध ठरलं. दोघांचं युद्ध ठरल्याच्या नंतर महाराज दुर्योधन भगवान परमात्म्याकडे आला आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणता, देवा उद्या आमचं युद्ध आहे आणि मी युद्धामध्ये मी मदत मागायला तुमच्याकडे आलोय, द्या मला काहीतरी मदत. महाराज तेवढ्याच वेळात अर्जुन सुद्धा आला. आता लय रंगून सांगितल्यावर एवढी बी कथा वाची नाही, पण कीर्तनाचा टाइम संपला. नाही तर मला ते पण जमतंय, मी कथा सांगतोय, पण आपल्याकडे वेळेच्या अभावी मी थोडंसं ही कथा ऐकलेली म्हणून स्पष्ट गेलो. महाराज शेवटला भगवंताने विचार केला, मागणारे 2 आहेत आणि देणारा काय आहे? 1 आहे. एक को मना होतो, एक रूढ जात आहे. एकाला हो म्हणलं की एक काय होतो? श्रीधर महाराज नाराज होतो की नाही? मग आता एकाला 1 म्हणल्याच्या नंतर नाराज होईल, काय करावा? आता चतुरा तो शिरोमणी, देव चतुरे. देवाने सांगितलं बघा 56 कोटी यादव सैन्य एका बाजूला राहील आणि मी एकटा एका बाजूला राहील. दुर्योधना पटकन बोल, वेळ कमी आहे, तुला काय पाहिजे? दुर्योधनाने विचारलं, ते का अंगलगावचा सप्ताह आहे का? एकट्याने न्यायला आणि विण्याचा पहारा घ्यायला आपल्याला युद्ध करायचंय. म्हणलं आपल्याला 56 कोटी यादव सैन्य देऊन टाका. 56 कोटी यादव सैन्य दुर्योधनाने घेऊन गेला. अर्जुना तुला बोल. अर्जुन म्हणला, देवा तुम्ही एकटे असले तरी आपलं काम झालं. लक्षात ठेव, मला न्यायला मी युद्ध करणार नाही, हातात शस्त्र धरणार नाही. माझ्या मनात आलं तर 4च गोष्टी तुला युक्तीच्या सांगन. अर्जुन म्हणला मला मान्य आहे. दोघं गेले. युद्ध ठरलं. पांडवाच्या बाजूला 7 अक्षौहिणी सैन्य आहे. पांडवाच्या बाजूला किती सैन्य आहे? 7 अक्षौहिणी आहे. दुर्योधनाच्या बाजूला 11 अक्षौहिणी सैन्य आहे. अक्षौहिणी कशाला म्हणतात? कीर्तन झाल्यावर मला भेटा. शाळातल्या कोणत्या पोरांनी सांगा, एका अक्षरावर 36 शून्य दिल्यावर किती होते? तो ज्याला कळलं त्याला ठीक आहे, ज्याला नाही कळलं त्याला काला झाल्यावर बघू. विठाला पूर्वीच्या काळामध्ये लय झालं तर खर्व शंख पद्म इथपर्यंत काय करायचे? शिकवायचे. आताच्या काळामध्ये 200 300 400 500 1000 लाख कोटीपर्यंत, त्याच्या पुढं काही नाही. पूर्वीची उजळणी तरी बरी होती. आता त्याच्यापेक्षा बी काय झाली? मास्तरला 300 काय नाही, पाठ नाही. खूप कठीण काळ आलेला आहे. असू द्या, बाकीचा विषय. एका बाजूला 11 अक्षौहिणी आणि एका बाजूला किती आहे? 7 अक्षौहिणी सैन्य. युद्ध कुठं करायचे? युद्ध आपल्याला कुरुक्षेत्रावर करायचं आहे. कुरुक्षेत्रावर दोघं युद्धाला सज्ज झाले आणि युद्धाला सज्ज झाल्याच्या नंतर एका बाजूला 11 अक्षौहिणी सैन्य आणि एका बाजूला 7 अक्षौहिणी सैन्य आहे. भगवान परमात्मा अर्जुनाचे सारथी झाले. भगवान परमात्मा अर्जुनाचे सारथी झाले आणि सारथी झाल्याच्या नंतर महाराज कासरा हातामध्ये, चाबूक हातामध्ये, अर्जुन धनुष्यबाण भाता घेऊन रथामध्ये बसलेला आहे. आणि भगवद्गीता सांगते, शनयो रुभयो मध्ये रथम स्थापय मेच्युतः. आईर सैन्याच्या मध्यभागी भगवंताने काय केला? अर्जुनाचा रथ नेला. आणि अर्जुनाचा रथ ऐन मध्यभागी नेल्याच्या नंतर अर्जुनाची नजर कुरुक्षेत्रावरल्या आपल्या शत्रूकडे गेली. दुर्योधनाच्या लोकांकडे नजर मारली. नजर मारल्याच्या नंतर बघितलं तर ते सगळे लोक कोण होते? घरचेच लोक होते. घरचे कोण होते? चुलते होते, मामा होते, सासरे होते, गुरु होते, आचार्य होते, भाऊ होते, मातुलान भ्रातृन पित्रान पुत्रान सखीनस तथा. हा सगळे लोक आपले बघितले आणि सगळे लोक घरचे बघितल्याच्या नंतर घरचा माणूस बघितला की अंतकरणामध्ये मोह तयार होतो.
हे डॉक्टरच्या लक्षात आलं. त्या दिवशीपासून डॉक्टर म्हणला जर एखाद्याचं कापाकापीचं ऑपरेशन असलं तर एखाद्या नातेवाईकाला बोलवा, घरच्या माणसाला बाहेर काढा. याचं कारण काय? घरच्या माणसाला घरच्याचं दुखणं सहन होत नाही म्हणून ऑपरेशनाच्या वेळेस नातेवाईकाला ठेवावं लागतं, घरच्या माणसाला डॉक्टर ठेवत नाही. कारण घरच्याचा काय असतो? प्रेम, स्नेह, कळवळ असतो, म्हणून ते बाजूला ठेवावं लागतात. अर्जुनाने बघितलं, अरे हे सगळे लोक कोण आहेत? अर्जुनाने बघितलं द्रोणाचार्य होते, जेने धनुर्विद्या मज दिली. अरे ज्याच्याकडे मी धनुर्विद्या शिकलो, आचार्य द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, अरे सगळे गुरुलोक माझ्या समोर आहेत. आणि सगळे गुरुलोक असल्याच्या नंतर मातुलान भ्रातृन पित्रान पोत्रान सखीनस तथा माझे भाऊ आहेत, गुरु आहेत, चुलते आहेत, मामा आहेत, सासरे सुद्धा तिकडल्या बाजूला आहेत. मग अर्जुनाला वैराग्य झालं. अर्जुन देवाला म्हणला. ते लोक बघितल्याच्या नंतर अर्जुनाचा हात असा चळचळ कापायला लागला आणि अर्जुनाच्या हातातल्या धनुष्याचं नाव आहे गांडीव. गांडीवम संस्रते हस्ता. हा हातातला धनुष्यबाण खाली गळून पडला आणि खाली गळून पडल्याच्या नंतर अर्जुनाच्या मुखातून वाक्य निघलं, ए देवा का गिरी कंदरे सेवावे. अरे एखाद्या डोंगरात जावं, एखाद्या डोंगरात जाऊन राहावं, पण यांना मारणं बरं नाही. आणि देवाच्या पटकन लक्षात आलं. अर्जुनाच्या अंतकरणामध्ये घरच्या लोकाला बघितल्याच्या नंतर मोह तयार झाला आणि मोह तयार झाल्याच्या नंतर आता अर्जुन युद्ध करणार नाही. आणि युद्ध करणार नाही, प्रसंग तर युद्धाचा आलेला आहे. समोरून सज्ज तयार आहे, ढोल वाजायला लागलेले आहेत, शंखाचा आवाज येतोय, घोड्याचा आवाज येतोय, ढाल तलवार बसती. युद्धाचा क्षण अत्यंत जबळ आलेला आहे. काय करावं महाराज? एकादशीचा दिवस होता, वार रविवार आहे आणि या रविवारी एकादशीच्या दिवशी फक्त 45 मिनिटात 700 श्लोक भगवद्गीतेचा उपदेश अर्जुनाने भगवंताला केला. जी 700 श्लोकाची गीता भगवंताच्या मुखातून निघली, त्या भगवद्गीतेचा आज काय आहे? जन्म आहे. त्याला म्हणावा गीता जयंती. विठाला विठ्ठल. अर्जुनाच्या हृदयातला मोह बघितला आणि भगवंतानी त्या क्षणाला अर्जुनाला ज्ञान सांगायला काय केला? प्रारंभ केला. अर्जुनाला ज्ञान सांगायला प्रारंभ केल्याच्या नंतर भगवद्गीतेतला पहिला श्लोक आहे काय? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समेताभि उत्सव मामका पांडवश्चैव किम कुरुत संजया. भगवद्गीतेमध्ये एवढं सुंदर गोड आणि चिंतन आलेले दादा हो. भगवद्गीता सांगते काय? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. ए संजया, आंधळा धृतराष्ट्र काम करणाऱ्या घोड्याची साफसफाई करणाऱ्या सेवकाला संजयाला विचारू लागला, अरे माझ्या आणि पांडवाचे मुलं काय करायला लागले? संजयाने सांगितलं राजाला. राजा होता तो. ओ राजे, ते कुरुक्षेत्रावर युद्धाला गेले. एवढा प्रश्न पहिल्या श्लोकात आहे. आता याचं उत्तर कितव्या श्लोकात मिळायला पाहिजे होतं? आपल्या नियमाप्रमाणे बोला ना, दुसऱ्या श्लोकात मिळायला पाहिजे होतं. बरोबर आहे. पहिल्या श्लोकात प्रश्न विचारल्यावर उत्तर कितव्या श्लोकात मिळायला पाहिजे होतं? दुसऱ्या श्लोकात उत्तर मिळालं 700 क्रमांकाच्या श्लोकात. म्हणजे प्रश्न पहिल्या श्लोकात आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर कुठं दिलं? 700 क्रमांकाच्या श्लोकात. काय उत्तर दिलं? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र स्त्री विजय भूतीर काय ध्रुवानी तीर्मतीर ममह. उत्तर असं दिलं. मराठीत त्याला एक मन आहे, उसातून जायचं पण अंगाला पाचट लागू द्यायचं नाही. अरे संजयाने उत्तर दिलं आंधळ्या धृतराष्ट्राला. ज्या बाजूला नीती आहे, ज्या बाजूला धर्म आहे. काय? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा. ज्या बाजूनी धर्म नीती आणि देव आहे, त्या बाजूनी काय आहे? विजय आहे. आता मला सांगा, धर्म कोणाच्या बाजूनी होता? धर्म पांडवाच्या बाजूनी होता. धर्म म्हणजे त्याचा भाऊ नाही बरं, भाऊ युधिष्ठिर आहे. धर्माचं पालन करणं, हे धर्म पालन करणारे कोण होते? 5 पांडव हे धर्म पालन करणारे होते, नीतिमताने वागणारे होते आणि भगवंताची सेवा करणारे होते. 3 गोष्टी पांडवाच्या बाजूनी होते. मग मनानं पांडवाचा विजय. पण पांडवाचा विजय म्हणल्यावर मी कामाला कोणाकडे? विरोधी पार्टीकडे ना. हे गळा दाबीन जाग्यावर. मग उत्तर तर दिलं पण उत्तर कळू दिलं नाही. म्हणून तेव्हापासून मन पडली, उसातून जायचं पण अंगाला पाचट लागू द्यायचं नाही. पण हे सगळ्याला जमत नाही. विठाल विठाल. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग नाम प्रथमोध्याय. अर्जुन विषाद योग पहिल्या अध्याय सांगितला.
दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला गोड असा उपदेश केलेला, सांख्य योग सांगितला. भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म सांगितलं. ए देवा, तुम्ही मला कर्म सांगता आणि कर्म केल्यावर शेवट कशात जावं लागतं? नरकात जावं लागतं. किम कर्म आहे ना तिसरा श्लोक. हा भगवद्गीतेतल्या तिसऱ्या अध्यायातला पहिला श्लोक आहे. किम देवा, कर्म मला सांगतो आणि परत सांगतो कर्म केल्यावर माणूस कुठं जातो? नरकाला जातो. आणि तू कर्म कोणाला करायचं सांगतो? मला सांगतो. देवा, तुझं बोलणं सोपतं का रे? दोन्ही तोंडाने काय करायला लागला? तू बोलायला लागला. महाराज, गोड असं चिंतन कितव्या अध्यायामध्ये आलं? भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायामध्ये आलं. चौथ्या अध्यायामध्ये आलं. विवम विवस्वते योगम प्रोक्त वहान मौव्ययम. तिथं परंपरा सांगितली. परंपरा कशाची? परंपरा गोड अशी परंपरा सांगितलेली आहे. इतकी गोड परंपरा, इतकी गोड महाराज, की भगवान म्हणतात, ए अर्जुना, विवम विवस्वते योगम. हे अनादि कालापासून काय आहे? तू आणि मी आहे. पण तू काय झाला? मरणार आहे. आणि मी काय आहे? न मरणार आहे. त्याला प्रश्न पडला, असं कसं होईल? मग तिथं परंपरा सांगितली. कोण्या राजाने कोणाला ज्ञान सांगितलं, कोणापासून कुठपर्यंत गेलं. आणि ही ज्ञानाची परंपरा जाता जाता विषयाच्या अधीन गेली. आणि विषयाच्या अधीन गेल्याच्या नंतर तिथं ज्ञानाचं काय झालं? लोप पावला. हे वर्णन कितव्या अध्यायामध्ये झालं? चौथ्या अध्यायामध्ये. भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये सांगितला कर्म संन्यास योग. भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये काय सांगितला? कर्म संन्यास योग सांगितला. 6व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या योग लक्षण सांगितले. मग मूलाधार चक्र कशाला म्हणावा? बिंबी पासलं चक्र कोणतंय? हृदयातलं चक्र कोणतंय? कंठातलं चक्र कोणतंय? टाळूमधलं चक्र कोणतंय? किती चक्र आहेत? ह्या सगळं योग साधनेचं वर्णन कुठं केलं? 6व्या अध्यायामध्ये केलं. मग 7वा अध्याय लागला भगवद्गीतेचा. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये माया सांगितली. मायाचं वर्णन केलं. माया कशाला म्हणावा? माया कशी असते? काय उदकी झाली या बाबुळी, ती उदकाते हो पाणी. शेवळ कशावर जन्माला आलं? पाण्यावर. आणि झाकलं शेवळानी कोणाला? पाण्याला. माया जन्माला आली कोणापासून? त्याच्यापासून. आणि झाकलं कोणाला? त्याला झाकलाय का नाही? जुने म्हातारी माणसं गोड एखाद्या नवीन लग्न झालेल्या मुलीचं काय करायचे याच्यासाठी दृष्टांत द्यायचे. तुम्ही ऐकलेलं आहे. हे मायेचं वर्णन भगवद्गीतेच्या कितव्या अध्यायामध्ये सांगितलं? 7व्या अध्यायामध्ये. 8व्या अध्यायाचं वर्णन प्रारंभ झाला. किम तत् ब्रह्म किम मध्यात्म किम पुरुषाः. काय? तोच ब्रह्म आहे. हे कितव्या अध्यायामध्ये सांगितलं? किम तत् ब्रह्म किम मध्यात्म पुरुषाः. पुरुषच काय आहे? ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे. कसं शक्य होय? हे 8व्या अध्यायात सांगितलं. आणि 8व्या अध्यायात ब्रह्म तू आहे असं सांगून बी नाही पटल्यामुळं मग 9व्या अध्यायाला प्रारंभ केला. आणि 9व्या अध्यायाला प्रारंभ केल्याच्या नंतर महाराज गोड असं वर्णन केलं. आणि गोड वर्णन करत असताना ज्ञानोबरांनी 9व्या अध्यायाच्या प्रारंभाला सांगितलं, तरी अवधान एक वेळा दिजे मग सर्व सुखास हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का. अव ज्ञानोबरांनी प्राकृत मराठीमध्ये सांगितलं काय? तरी अवधान एक वेळा दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. सुख वेगळं असते आणि सर्व सुख वेगळं असते. सुखाची व्याख्या तुम्ही नेहमी ध्यानात ठेवा. आपल्याला सुख पाहिजे संत का सर्व सुख पाहिजे? अहो सुख हे विषयात आहे. विषयाचं सुख दुःख मिश्रित सुख आहे. विषयाचं सुख हे दुःख मिश्रित सुख आहे. आपल्याला दुःख विरहित नुसतं सुख पाहिजे, त्याला सर्व सुख म्हणतात. मग विषयाच्या माध्यमातून मिळणारं हे दुःख मिश्रित सुख आहे. पण जे निर्विषय आहे की त्याच्यात कुठलाच विषय नाही, त्याला म्हणावं सर्व सुख. ज्ञानोबा सांगतात, तुम्ही जर माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर तुम्ही सर्व सुखाला पात्र होताल. का? मी मागच्या अध्यायात सांगितलं होतं तुम्ही ब्रह्म आहे, पण तुम्ही त्या बोलण्यावर लक्ष दिलं नाही म्हणून मला परत म्हणावं लागलं. तरी अवधान एक वेळा दिजे. ऐकायला बसलेला माणसे तुम्ही ऐकायला बसले कीर्तन आणि मी तुम्हाला म्हणून आलो का हो तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. जरा शंका येईल का नाही? महाराज आम्ही घरादाराचा त्याग केला, तुमचं कीर्तन ऐकायला आलो, ऐकायला बसलो आणि ऐकायला बसल्याच्या नंतर तरी सुद्धा तुम्ही म्हणतात माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. हे घरी असंच होतं. मग पुन्हा पोरं म्हणते हे आमच्या म्हाताऱ्याला दिमागत नाही बा. म्हणजे म्हाताराच चूक नसते. म्हातारी एक शब्द त्याला किती बाऱ्या सांगताय? 2-4 बाऱ्या सांगताय ना. मग 2-4 बाऱ्या सांगितलं की पोराचा दिमाग सरकतय.
तसं मी जर तुम्हाला म्हणलं तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, तर तुम्ही कशासाठी आलेले आहेत? अहो बोललेलं लक्ष देण्यासाठीच आलेले आहेत ना. मग तरी पण मला का म्हणावं लागलं हे मला विचारू नका. ज्ञानोबारायला विचारा. ज्ञानोबाराय म्हणतात तरी अवधान एक वेळा दिजे. ज्ञानोबारायच्या समोर समाज बसलाय, ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या बोलण्याकडे काय करा. आता ज्ञानोबाराय चुकले का? मग का म्हटले? हे ज्ञानोबारायला मागचा अनुभव आहे. मागचा म्हणजे 8व्या अध्यायातला. 8व्या अध्यायामध्ये सांगितलं किंमत ब्रह्म. अरे तू ब्रह्म आहे हे बोलणं पटलं नाही म्हणून म्हणावं लागलं तुम्ही माझ्या बोलण्याकडे काय करा, लक्ष द्या. जेव्हा मागचं पटत नाही तेव्हा डबल सांगावा लागते. का? माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, माझ्या ऐकण्याकडे लक्ष द्या. ऐकण्यात एक बारकावा आहे. मी तुम्हाला याच्या आधी हे चिंतन सांगितलेलं आहे. काय? ऐकण्यामध्ये भ्रम, प्रमाद, विपरलिप्सानी, कर्ण पाठ्यवे हे श्रवणातले 4 दोष आहेत. हे श्रवणातले किती दोष आहे? 4 दोष आहे. माणूस श्रवणाला बसतो आणि बसल्या बसल्या लय थंडी वाजवायली म्हणून शाल अंगावर घेतो आणि शाल अंगावर घेतल्यावर त्या शालीला खाली अशी दोरी असते आणि उगच हातात दोरा घेतो आणि त्याला पिळा घालते. याला म्हणावा प्रमाद. श्रवणामध्ये अडथळा निर्माण करणारा आणि योग्य श्रवण न घडू देणारा जो दोष आहे त्याला म्हणावा प्रमाद. नाही रगीचा शालीचा पिळा घेतला तर स्वतःच्या अंगठ्याला का होईना पण नखानी डोकरीत राहते. ते नाही जमलं तर बसलेल्या चटईचे का होईना पण मंडपावाल्याच्या दोरे तोडायला लागतं. याला म्हणावा प्रमाद. न कळत ऐकायला बसल्यावर जाणून चुकी करणं. आणि मग महाराजांनी म्हणतात रात्री कोणता अभंग घेतला होता? गाथ्यातला होता. अरे येड्याला कळतं ना अभंग काय आहे याच्यातला नसतो. अभंग कोणी घेतला तर कशातला असतो? एवढंच आहे. तो भरायचं नसलं ज्ञान भरायचं असेल, ज्ञान भरायचं नसलं तर नामदेवाचं असं. पण कोण्या तरी संताच्या. मग तुमच्याकडून माथ्यात नाही याचा अर्थ आपण श्रवण करताना कोणती चूक केली? प्रमाद नावाची चूक केली. अशा श्रवणातल्या किती चुका आहेत? 4 चुका आहेत. हे ज्ञानोबारायच्या लक्षात होतं म्हणून ज्ञानोबारायला म्हणावं लागलं तरी अवधान एक वेळा. अरे तुम्ही माझ्या बोलण्याकडे काय करा, लक्ष द्या. जाऊ दे आता हे 9व्या अध्यायात ज्ञानोबारायने सांगितलं. भगवद्गीतेमध्ये भगवंतानी 10व्या अध्यायामध्ये काय सांगितलं? 10व्या अध्यायामध्ये भगवंतानी 75 विभूती सांगितल्या. भगवान म्हणतात अरे 75 विभूती माझ्या आहेत आणि मी 75 विभूतीमध्ये मी सुद्धा आहे. महाराज बऱ्याच जणाला कीर्तनाला स्वराचा कटाळा येतो. आला नाही महाराज की लागला टकटक आहे का नाही. आता याच्यातलं ज्याला कळत नाही ते काय म्हणतात, हे सांगायचं द्याचं सोडून बोलायचं द्याच सोडून महाराज लगेच काय करतो. अरे ही भगवंताची विभूती काळी एकता सोरी. भगवंताची 75 विभूतीपैकी काय सांगितली? विभूती सांगितली. याच्यामध्ये सांगितली, हत्तीमध्ये सांगितली, अश्वत्थस्त्र वृक्षानाम, देवर्षी नाम नारद, नारदामध्ये आहे, देवर्षीमध्ये आहे, पिंपळाच्या वृक्षामध्ये. अशा भगवंतानी भगवद्गीतेमध्ये किती 10व्या अध्यायामध्ये 75 विभूतीचं वर्णन केलं. जेव्हा 11व्या अध्यायाला प्रारंभ झाला भगवद्गीतेच्या तेव्हा भगवंतानी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. म्हणजे मी केवढा मोठा आहे. आणि मोठं रूप विशाल विश्वरूप भगवंतानी दाखवल्यावर अर्जुनाला भीती वाटली. आणि भीती वाटल्याच्या नंतर अर्जुन म्हणू लागला आवरी आवरी, ए देवा आपलं रूप हे आवरून घ्या आणि तुमचं पहिलं जसं छोटस सगुण आहे ना तेवढंच दागा. व्यापक रूपाचं मला काय वाटायला लागलं, भीती वाटायला लागली. हे भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये झालं. आणि भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये झाल्याच्या नंतर आता 12वा अध्याय प्रारंभ झाला. आणि 12वा अध्यायाला प्रारंभ झाल्याच्या नंतर 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून भक्तीचं वर्णन सांगितलं, भक्ती महात्म्य सांगितलं. महात्मा कशाला म्हणतात? आद्विष्टा सर्व भूताना मैत्र करुणा एवच निर्ममोह निरंकार समदुःख सुख क्षमी. गोड असं वर्णन केलं. महात्म्याची अवस्था सांगितली. का घरच्या उजेडी करावा, का पारखे अंधारू पाडावा, हे नेनेची गे पांडवा दीपू जे सारे दीप आहे. हा म्हणत नाही पत्ते खेळणारा तुम्ही माझ्या उजेडाला पत्ते खेळू नका, तुम्ही माझ्या उजेडाला ज्ञानेश्वरी वाचू नका, तुम्ही माझ्या उजेडाला कीर्तन करू नका. त्याचं काम आहे प्रकाश देणं. तुम्हाला काय करायचं ते करा. अशी अवस्था कोणाची असती? महात्म्याची असती. हे उदाहरण कळालं नाही. याच्याही पुढे जाऊन सांगितलं काय, अहो पाणी आहे पाणी. पाणी म्हणतं का? गाय आली मला प्यायला आणि गायीच्या अंगात 33 कोटी देवेत मी गायीला पिऊ देणार आहे. वाघ आला, वाघ गायला खातो म्हणून मी गायला पाणी पिऊ देणार नाही. आहे का नाना शिववी? व्याघ्र आला जरसं का होईना पण तुकडा ध्यानात आला. याच्या पुढे जाऊन सांगू का, का खांडावया घाव घाली, का वृक्ष जयाने केली, हे दोघा एकच सावली वृक्ष द्यायचा. मला सांगा एखादा माणूस खांद्यावर कोरा टाकली आणि वावरात वृक्ष तोडायला गेला, रोज आखाडा त्या वृक्षाखाली, पण तो वृक्ष म्हणला का तुझ्या पप्पानी लावलेले आणि तू त्याचा पोरगा आहे, अरे ते मला तोडायला आला तू.
अरे तोडणाराला तीच सावली आहे आणि लावणाराला बी काय आहे. ज्ञानोबाराने हे नाही कळालं, परत उसाचं उदाहरण दिलं. असे भरपूर त्याच्यामध्ये काय आहे गोड चिंतन केलेले. महात्म्याचं वर्णन सांगितलं. अद्विष्टा, महात्मा कोणाचा द्वेष करत, अद्विष्टा सर्व भूताना, सगळ्याच्या भूतासोबत काय राहतोय, मैत्री राहणारे. असू द्या तसं भरपूर वर्णन आहे. मग आता 13वा अध्याय लागला भगवद्गीतेचा. 12वा अध्याय सोडून आता 13व्या अध्यायातला आहे का. 13व्या अध्यायामध्ये काय सांगितलं, क्षत्र आणि क्षत्रज्ञाते जाणजे निरुते ज्ञान ऐसे तयाते. मानवा मी शरीर हे क्षत्र आहे आणि या क्षत्रामध्ये असणारा जो परमात्मा आहे तो आत्मा आहे. क्षत्र वेगळं आणि क्षत्रज्ञ ते वेगळे, शरीर वेगळं आणि शरीराला जाणणारा सुद्धा काय आहे वेगळा आहे. शरीर आपण आहोत का, आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत. आपण शरीर नाहीत, आपण शरीरापेक्षा काय आहेत वेगळेत. आपला आणि शरीराचा काही संबंध नाही. आपला आणि शरीराचा संबंध जर असता तर तुम्ही काळे केस पांढरे होऊ दिले नसते. तुम्ही तुमचा जर शरीराचा संबंध असतात तुम्ही तुमचे स्वतःचे दात पडू दिले नसते. ज्या अर्थी तुम्हाला शरीरातलं काहीच करता येत नाही त्या अर्थी शरीराचा आणि तुमचा संबंध नाही. तुम्ही या शरीरापेक्षा काय आहेत वेगळे. त्याचं गोड चिंतन कितव्या अध्यायामध्ये सांगितलं, 13व्या अध्यायामध्ये. 14व्या अध्यायामध्ये सांगत असताना गोड चिंतन 14व्या अध्यायाचं केलं. 14व्या अध्यायामध्ये असं सूक्ष्म रूपाने चिंतन सांगितलं. कर्म, योग, ज्ञान, भक्ती. 15व्या अध्यायाला प्रारंभ केला. 15व्या अध्यायामध्ये काय उलट्या संसाराचं लक्षण सांगितलं. खाली सेंटर आणि वरी मूळ, ऊर्ध हो मूल मध शाख. संसार वर्णन केलं. मग संसारात कसं जगावं, संसाराचं वर्णन करत असताना संसारात कसं असावं हे 15व्या अध्यायामध्ये सांगितलं. उन्हाळ्याचा दिवस आहे, ढोरं आले आणि एका वृक्षाच्या सावलीला बसले आणि त्यांचं बसणं झालं. ढोरं काय झाले, उठून गेले. ढोरांनी त्या सावलीशी काही संबंध धरला का, अजिबात नाही. तसं ग्रस्ती धर्मामध्ये संसार करायचा, पण संसारातली एखादी वस्तू आली तर आनंद नाही आणि गेली बी एखादी तर तिचं दुःख नाही. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोणी. हे किती चिंतन सांगितलं 15व्या अध्यायामध्ये. 16व्या अध्यायामध्ये सांगितलं असुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती. दैवी संपत्तीचे लक्षण सांगत असताना किती सांगितले, 6. दैवी संपत्तीचे लक्षण सांगत असताना 16व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या 6 लक्षणं सांगितले. आसुरी संपत्तीचे लक्षण सांगत असताना 27 लक्षणं कोणाचे सांगितले, आसुरी संपत्तीचे सांगितले. जसं लोक म्हणतात का हो महाराज आमच्याकडे धन दौलत सगळं भरपूर आहे पण कसं जीवाला काय पडणं, सुख पडणं, सुख. मग आम्ही समजून घेत असतो याच्याकडे आलेला माल कोणता आहे का रे. त्याच्या बोलण्यातूनच त्याचा माल काय होत असतो कळायला लागत असतो, कोणाला सांगायची गरज नाही. मग आसुरी संपत्ती कशाला म्हणावा आणि दैवी संपत्ती कशाला म्हणावा 16व्या अध्यायामध्ये सांगितलं. भगवद्गीतेचा 17वा अध्याय लागला आणि 17वा अध्याय लागल्याच्या नंतर भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायाने गोड वर्णन केलं. 3 लोकांचं वर्णन केलं. कोणत्या 3 लोकांचं, सत्व, रज आणि तम. सत्वगुणी लोक कसे असतात, रजगुणी लोक कसे असतात आणि तमगुणी लोक कसे असतात. आता हे रोज रोज चिंतन केल्यामुळं माणसाचा चेहरा बघितला कीच माणूस कळायला लागतो हा सत्वगुणातला आहे का रजगुणातला आहे का तमगुणातला आहे. महाराज तमगुणी असेल तर भडाभड तिथंच महाराज देखत बोलायला लागल. त्याला कळलं नाही हे महाराज बाहेर गाऊन आलं, हे पुन्हा कीर्तनात काहीतरी आपलं नाव घेऊन ती असं मोकळं छक असतं, भडाभड बोलायला लागतं. समजा हे काय आहे, तापड गडी दिसायला तमगुणाचा आहे. मग महाराज सत्वगुणाचा येणार, पाया पडणार, शांत बसणार. महाराज आली, चांगली गोष्ट झाली. गोड गोड परमार्थाच्या 2 गोष्टी मारणार नाही, शांत बसणार. समजा हा सत्वगुणातला आहे. आल्या आल्या गोड बोलणार पण डाव हाणणार. समजा हा काय आहे, रजगुणाचा आहे. रजगुणाचं वर्णन करत असताना माऊलींना गोड सांगितलं. माऊली म्हणतात वरी गोड आत विख जैसे का निंबोळीचे पीक. निंबोळी पिकलेली पाडाची लिंबोळी एकदम पिकायला आली, वरून किती पिवळं चिटी किती गोड वाटते, आतमधून फोडली की या हिराजच लोक असतात. वरून गोड आणि आतून म्हणून तो लोक म्हणले गळ्यात माळ आणि पोटात माळ करायला नाही म्हणले. हे रजगुणी लोकाला म्हणले विठाला लोकांचा आहार वेगळा आहे, तमगुणी लोकांचा आहार वेगळा आहे आणि रजगुणी लोकांचा आहार वेगळा. पांढरे शुद्ध कपडे घालत असाल तर समजावा सत्वगुणी आहे, कलरचे असतील तर रजगुणी आहे आणि काळे कुठे असतील तर समजावं तमगुणी आहे. मग आहाराचं लक्षण सांगितलं, कपड्याचं लक्षण सांगितलं, त्याच्या सगळ्या गोष्टी काय सांगितल्या 3. हे 17व्या अध्यायामध्ये भगवंतानी भगवद्गीतेमध्ये वर्णन केलं. 18व्या अध्यायाला भगवंतानी प्रारंभ केला.
18व्या अध्यायाला भगवंतांनी प्रारंभ केला. 18व्या अध्यायामध्ये कर्म संन्यास योग अर्जुनाला सांगितला आणि कर्म म्हणजे सगळं चिंतन केलं 18व्या अध्यायामध्ये. आणि कर्म संन्यास योग सांगितल्याच्या नंतर 18व्या अध्यायातला मला वाटतं 77 का 78 क्रमांकाचा श्लोक आला. अर्जुन म्हणला देवा देवा थांबा. आतापर्यंत अर्जुनाने कुरुक्षेत्रावर भडाभड शंख वाजतोय, हत्ती आरडतात, घोडे आरडतात, भाल तरवारी शंख ढोल वाजतोय आणि एवढ्या कलम्यात फक्त 45 मिनिटात गीता ऐकली. आणि गीतेतला 77-78 मला आकडा लक्षात येणं. तेव्हा अर्जुन म्हणला देवा थांबा. नष्टो स्मृतिर्लब्धवा. ए देवा मगापासून तो चालू केले मी ऐकायला लागलो. आता तुझ्या ऐकण्याने माझ्या अंतकरणातला काय गेला, मोह नष्ट झाला. मी आता एवढा धड झालो. तू जर मला मार तर मी तुला बी मारायला भेट नाही मला. मग देवाच्या लक्षात आलं शिष्य आत्ताशी काय झाला, पक्का झाला. आता आपलं दुकान काय करावं आपण आवरतं, घ्यावा ना भांगा कर. वा वा शाबास आहे का नाही. विठाला अर्जुनाच्या हृदयातला मोह निघून गेला आणि मोह नष्ट झाल्याच्या नंतर भगवंतानी 2-3 गोष्टीचा उल्लेख केला. आणि यत्र योगेश्वर कृष्ण शेवटचा श्लोक म्हणला आणि भगवद्गीतेला पूर्ण विराम दिला. आणि त्याच कुरुक्षेत्रावर भगवंताने सांगितलेली 700 श्लोकाची 45 मिनिटात अर्जुनाने गीता ऐकली. त्या माऊलीचा जन्म आज आहे. म्हणून आज काय आहे, गीता जयंती आहे. आणि ती गीता महाराज अख्ख्या भारतभर आपल्या वारकरी संप्रदायाचा धर्मग्रंथ काय असेल तर काय आहे, गीता आहे. कोर्टात कोणाची शपथ घ्यायला होतात साक्षी देत असताना, गीतेची शपथ. मला सांगा 1-4-2 तरी आपल्या धर्मग्रंथाचे श्लोक आपल्या पाठ पाहिजेत का नाही. जेवढे लहान लहान पोरं आहेत ना त्यांना भगवद्गीता शिकवा. भगवद्गीता ही संस्कृत आहे म्हणून तिची संहिता घ्यावा लागते. नाही तर भगवद्गीतेत काय काय श्लोक असेत मला सांगा. आता तुमची इच्छा आहे म्हाताऱ्या माणसाची काय शिकायची, गीता शिकायची. पण तुमची जीभ जाड झाली, मुखात दात नाही राहिला. अहो आम्ही एका पोराला अशा एवढ्या छोट्याशा संस्थेत गीता शिकू लागलो. पहिल्या अध्यायामध्ये एक श्लोक आलेला हतवे ताना तता विना. ते 2-3 बाऱ्या म्हणला गुरुजी किती बी हातपाय ताणालो तरी मेळ बसायना. गीता अवघड आहे. गीतेच्या 5व्या श्लोकामध्ये एक श्लोक आलेला आहे 32 अक्षर आहे एकाच श्लोकात. एकच रेष सगळ्याच्या डोक्यावर आहे, मधात खंडनच नाही. कोणता आहे बाबा, पश्यन स्पृशन जिग्रन नसनन गच्छन सोपन शोषण प्रलपन विसृजन नुन्मिशन नमिशन नपी. काय कळालं, बामणाने काही मंत्र म्हणले झालं. त्याला मिळणं ना आपल्याला कळलं अशी गत झाली आहे का नाही. तुम्हाला सोडून द्यावा बरं का. विठाला महाराज या भगवद्गीतेला किती महत्व आहे. ज्ञानोबरायांनी काय गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. गीतेच्या अगोदरचे श्लोक आलेले काय, गीता गंगोदकम. गीता म्हणजे एक गंगा आहे. गीता गंगोदकम पित्वा. ज्याने गंगारूपी गीतारूपी गंगेचं उदक पेलंय त्या माणसाला पुनर्जन्म न विद्यते. गीतारूपी गंगेचं पाणी पिल्याच्या नंतर तुम्हाला परत जन्म नाही आणि मरण नाही. एवढी गोड गीता 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 वाचे जे मन नाही पुनरावृत्ती तयान नाही पुनरावृत्ती तयान नाही पुनरावृत्ती तयान. गीता 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 वाचे जे मन नाही पुनरावृत्ती तयार नाही पुनरावृत्ती तयार नाही पुनरावृत्ती तयार.
जयंती आणि त्या गीता जयंतीच्या प्रसंगाला अनुसरून कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली म्हणून गीतेचं जन्म तुमच्या पुढे सांगावा लागला. हा अशा पद्धतीने गीतेचा काय झाला जन्म झाला आणि त्या गीता जन्माच्या निमित्ताने कीर्तनाची सेवा अभंग निवडलाय शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा. बरेच लोकांना गीता आवडली. गीता आवडलं काही ज्ञानोबा रायाकडे गेली, माऊली आमची इच्छा आहे हो आम्हाला गीता शिकायची, पण गीता संस्कृत आहे आम्हाला येत नाही. माऊलींनी कृपा केली, संस्कृताची गाठी ज्ञानदृष्टी केली सी मराठी. ज्ञानोबा रायांनी तीच गीता तुमच्या सगळ्याच्या लोकांच्या प्रार्थनेला मान दिला, विनंतीला. आणि ज्ञानोबा रायांनी तीच गीता ज्ञानेश्वरीच्या रूपाने काय कशात केली मराठीत केली. आणि मराठीत केलेली ज्ञानेश्वरी काही लोक म्हणले शिकलेली बरं झालं बाबा आपल्याला संस्कृत येत नाही, ज्ञानोबा रायांनी प्राकृत मध्ये केलं आणि मग आपण सप्त्यात पारायण ठेवलं. आणि पारायणाला किती जण बसले नाना? वा रे वा, पंक्तीला 60 आणि पारायणाला 8. काय करे कीर्तनाला पडली तर पडली गाठ, नाही तर चल हाट. लोक म्हणले रात्री 2-3च होती, म्हणलं आज तर अवघडच आहे. पण आपलं नशीब जरा आज काय बरोबर आहे की नाही? हा, कार्यकर्ते ध्यान देऊनच आजच्या महाराजावर. आज जरा बरं झालं आहे का नाही? आणि माझ्यामुळं नाही आले तुम्ही, एकादशीमुळे कीर्तनाला आले. हा, बरेच लोक म्हणतात एकादशी दिवशी काय करू नाही, झोपू नाही. मला वाटलं आपलंच ऐकायला आले. कोण ऐकायला आपलं आहे का नाही? कोणाचं कशाचं काय म्हणतात ना लसणाचं काहीतरी आहे का असं आलं ध्यानात तुमच्या आता. विठाला विठाला शाळा शिकलेले लोक पारायणाला बसले. संस्कृतातलं मराठीत केलं, मराठीतलं वाचवायला लागले. गोड असं पारायण चालू. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तुचे गणेशू. कानाला असं गोड पारायण वाटू लागलं बरं. आणि कानाला गोड पारायण वाटत असताना मग आता काही लोकांना जरा उली उली वाचायला येतं. उली उली कळतं का? माझी ती कोण्या शाळेत गेलेली होती? डंगरी शाळा होती ना माग. डंगरीच माहित होते का? डंगरी कोण माहित होते? तिचं नाव वेगळं होतं पण आपल्या लोकांनी काय सुलट नाव आहे का नाही? हा, तिचं नाव होतं प्रौढ शिक्षण. प्रौढ म्हणजे वयस्कर माणसाला. इतका कुठं ना लोक म्हणले डंगरी शाळा, आपलं गेटकीन हाणलं आहे का नाही? मग असे शिकून काही लोक वाचायला लागली. मग त्यांना अर्ध येऊ लागलं, अर्ध सुटू लागलं. आणि मग ते लोक ज्ञानोबा रायाकडे गेले, माऊली ज्ञानेश्वरी वाचायला हो आम्ही, पण माऊली ऐका ना आमच्याकडून ज्ञानेश्वरी वाचताना चूक व्हायली. मग चूक झाल्यावर आम्हाला पाप लागल, मग तुमची आमच्यावर कृपा होणार नाही. आणि माऊलीने सांगितलं तसं तुम्ही मनात सुद्धा आणू नका. तुम्ही फक्त दृढ भावाने ज्ञानेश्वरी वाचा, माझी कृपा तुमच्यावर निश्चित होईल. अभंग अरे जगात ज्याला कोणी नाही का त्याची माय म्हणजे माझी माऊली. बरं
ज्याला जगात कोणीच आई नाही का, त्याची आई म्हणजे कोण आहेत माझे ज्ञानोबराया. आळंदीला जा, ज्याला कोणी नाही आणि त्यांनी फक्त एकदा माऊलीच्या समाधीवर काय करा, डोकं ठेवा. ज्ञानोबराया त्याला लेकरू म्हणून काय घेतात, पदरात घेतात. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी. ओ महाराज, भाव आमचा भरपूर येऊ पण वाचवता येत नाही. माझी त्यांना विनंती, ज्याला ज्ञानेश्वरीच वाचवता येत नाही त्यांनी हृदयात भाव धरा ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरी बद्दल. ज्ञानेश्वरी ग्रंथ घ्या, बसायला आसन टाका, ज्ञानोबरायाकडे डोळे झाकून एकदा ज्ञानोबरायाच्या चरणावरती नतमस्तक व्हा आणि ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय उघडा. आणि पहिला अध्याय उघडल्याच्या नंतर पहिल्या अध्यायाच्या ओळीवर, पहिल्या अध्यायाच्या ओळीवर नुसतं असं बोट ठेवा आणि पहिलं पारायण फक्त बोट पारायण करा. आता वाचवतात येत नाही पण एक एक ओवी आणि एका एका ओवीवर नुसतं असं काय फिरवायचं, बोट फिरवायचं. महाराज तुम्ही अंधश्रद्धा सांगता का? अंधश्रद्धा नाही, माझ्या जीवनात प्रत्यक्षात माझ्या डोळ्यांनी आणि मी स्वतःचा अनुभवलेला अनुभव आहे. मी आता मागच्या दीपावलीच्या पिरियडमध्ये पुण्याच्या जवळ कासुर्डी नावाचं गाव आहे बाबा, कासुर्डी नावाचं गाव आहे. त्या कासुर्डी नावाच्या गावात एक कृष्ण मंदिर आहे. 75 वर्षाची माऊली माझी भागवताची कथा कुठंतरी थोडी तिने ऐकली होती. त्या दिवसापासून ती माझ्या प्रतीक्षेत होती, महाराज कुठं सापडल. तिने माझा पत्ता काढला, सापडला, भागवताची तारीख गेली, भागवताला गेलो आणि भागवताला गेल्याच्या नंतर तिच्या घरी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ होता. सकाळी माझं स्नान झालं, स्नान झाल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी मला समोर दिसली. म्हणलं आता भागवताची कथा दुपारी 12 वाजता आपण काय करावं, नित्यनेमाप्रमाणे आपण थोडीशी ज्ञानेश्वरी घ्यावं. म्हणलं आजी मी ज्ञानेश्वरीला हात लावू का? म्हणलो का? कोणाच्या पत्नीला आणि ग्रंथाला आणि कोणाच्या फुलाला 3 गोष्टीला विचारल्याशिवाय हात आयुष्यात लावायचा सुद्धा नाही. मग ग्रंथ विचारल्याशिवाय कोणाच्या ग्रंथाला शिवायचं नाही. मी घेऊ का ग्रंथ? घ्या ना बाबा, तुमच्यासाठीच ठेवलेला आहे. मी घेतला, अर्थासहित ज्ञानेश्वरी उघडली आणि अर्थासहित ज्ञानेश्वरी उघडल्याच्या नंतर आजीला सहज माझ्या डोळ्यात प्रश्न आला. आजी म्हणलं ग्रंथ कोण वाचवता? म्हातारीने पदर घेतला, डोळ्याला लावला आणि म्हातारीच्या डोळ्यातून अश्रू वाहिले. म्हणलं आजी का रडता हो तुम्ही, सांगा ना. बाबा तुम्ही जशी ज्ञानेश्वरी वाचवली ना छान, तशी ज्ञानेश्वरी मला येत नाही हो. म्हातारीच्या डोळ्यातल्या धारा बघितल्या आणि माझं अंतकरण भरून आलं. देवा मला ज्ञानेश्वरी वाचता येते रे, मला ज्ञानेश्वरी वाचता येते, पण या माऊलीच्या हृदयात जो भाव आहे ना तो भाव मला वाचता येत असून माझ्या हृदयात नाही. मला वाचता येतं हे माझा अहंकार होता. मला वाचता येते, मला हा माझ्या शब्दाचा काय होता दादा, अहंकार होता. हिला वाचता येत नाही, मला वाचता येत नाही, पण तिच्या हृदयात अहंकार नव्हता. पण मला वाचवता यावं, माऊलीची कृपाबाई व्हावं हे तिच्या हृदयात काय होता, भाव होता. म्हातारी रडली. रडल्याच्या नंतर म्हणलं आजी रडू नका, मला ज्ञानेश्वरी एकदा वाचूनच दाखवा. म्हातारी वाचत नव्हती, मला लाजत होती. म्हणलं आजी लाजू नका, मी तुमच्या नातवासारखा आहे, हा ग्रंथ धरा. मी म्हातारीच्या समोर ग्रंथ मांडला. म्हातारीने 5 ओव्या मला ज्ञानेश्वरीच्या अडकत अडकत वाचून दाखवल्या. वाचून दाखवल्याच्या नंतर म्हणलं आजी तुम्ही शाळात कुठं गेल्या? म्हातारीने डोळ्याला पदर लावला, रडली. म्हातारी यांनी सांगितलं, सांगू का? म्हणे ही माऊलीची कृपा आहे, माझ्या ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरीची कृपा आहे महाराज. अक्षरशः शाळाचं तोंडच मला माहीत नाही, माझी टिशी नाही, शाळा नाही. मी त्या प्रौढ शिक्षण शाळेमध्ये सुद्धा गेलेली नाही. मी रोज एक बोट पारायण करायचे आणि एक पारायण झाले की माऊलीच्या समाधीला डोकं लावून रडायचे, देवा हे माऊली माझ्यावर कृपा करा ना. आणि कृपा त्या माऊलीने केली. मला अचानकच अक्षर कळायला लागले, याला क म्हणतात, याला प म्हणतात, याला ट म्हणतात. आणि मग मला जरा जरा ज्ञानेश्वरी काय व्हावं लागली, वाचवायला येऊ लागली. मला एकच सांगायचे दादा, काय भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी. अहो हृदयामध्ये भावधारा ज्ञानोबराया निश्चित त्याच्यावर काय करतात, कृपा करतात. अरे रेड्यासारख्या जड बुद्धीचा प्राणी माऊलीने कृपा केली तर रेड्या सुद्धा काय बोलू लागला, वेद बोलू लागला. अरे जड भिंत असणारी चिखला मातीची भिंत माऊलीने कृपा केली तर भिंत सुद्धा काय होऊ लागली, हो चालू लागली. का होता कृपा त्यांचा पशु अहो माऊलीने कृपा केल्यावर काय होणार नाही सांगा ना दादा. हो माझी एक विनंती, तुम्हाला वाटतंय ना माऊलीने कृपा करावं तर एकच करा, ज्याला वाचवता येते त्यांनी पारायण करा, ज्याला वाचवता येत नाही ना त्यांनी बोट पारायण करा.
ज्याला बोर्ड बी पारायण करायचं नाही त्याला पुण्य पाहिजेत असेल ना तर ज्ञानेश्वरी वाचवायला बसलेल्या माणसाला माऊली होत माझी तुम्हाला विनंती फक्त तुम्ही त्याला रोज 5 प्रदक्षिणा घाल जा. कोणाला? जो माणूस पारायणाला बसलाय कोणी विचारायचं नाही, फक्त आहे ना त्याच्यासमोर ज्ञानेश्वरी, आपण ज्ञानोबरायला प्रदक्षिणा घालायलो असं मनामध्ये धरा. मी सांगत नाही दादा, माझ्या मुखाचं नाही, काय साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता दनी. इथून जे बोलून येते ना हे नारदाची गादी आहे, व्यासांची गादी आहे. आम्ही निमित्ताला कारण आहे हो. जे ज्ञानेश्वरी पारायण करतात ना की त्याला फक्त तुम्ही 5 प्रदक्षिणा घाला. वाचील जो कोणी ज्ञानेश्वरी जनी त्याची लोटांगण. जनाबाई सांगते हो मी त्यांना लोटांगण घालतो. एवढं जर मनातून भाव ठेवला तर कृपा करी हरी दयावरी. कोणी सांगितलं? सुमुखे आपण सांगितो श्री विष्णू. स्वमुखे 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 आपण सांगितो श्री विष्णू. सांगितो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगितो श्री आसी गीता प्रश्न अर्जुनेसी. श्री गीता प्रश्न अर्जुनेसी. स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. विठोबार कुमार विठोबार कुमारी. विठोबार कुमार. टाळी वाजवा भजन करा. विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. मधली चाल घ्यायची का? शेवट बाब धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. सोमुखे आपण सांगित असे श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. अर्जुनाला गीताबद्दलचे प्रश्न भगवंतानी काय केले सांगितले. त्या गीतेचा जन्म सांगितला म्हणून डबल इथं जास्त सांगत नाही. नाहीतर गीतेमध्ये अर्जुनाने प्रश्न विचारा करतानी कळायला लागले पण तरी पण घडायला लागले. देवा हे पाप का घडतं माझ्याकडून रे? न कळणारा कोण घडणं साहजिक आहे पण कळणारा कोण सुद्धा काय होतं देवा घडते. मग देवाने उत्तर सांगितलं काय? काम यश क्रोधेश रजगुणो समद्भवा महाशनो महापापमा. देवाने सांगितलं काय? भजन मार्गीचे मार्ग हा हे तिन्ही जव जीव जागती तव वरी निकियाची प्राप्ती ते माझे कान ऐकते देव म्हणे. देवाने सांगितलं जोपर्यंत तुमच्या हृदयात हे 3 वैरी जागे आहेत, रजगुणाचा वैरी असेल तमगुणाचा वैरी असेल, हे भजनातले काय आहेत मांग शब्द वापरला यांना काढून टाका. मग तुमच्या हृदयात अशी इच्छा तयार होणार नाही. असे भरपूर प्रश्न आहेत पण एकच प्रश्न सांगितला काय? भगवंतानी प्रश्न विचारले तसे गीतेत भरपूर एक प्रश्न सांगितला. आणि मग महाराज या भगवद्गीतेवर ज्ञानोबरायांनी प्राकृत ज्ञानेश्वरी वाचवली. मग सांगा ना आता तुम्ही एवढं गोड चिंतन सांगितलंय बरं एक साधक आला म्हणलं महाराज आम्ही जर ती ज्ञानेश्वरी वाचवली तर आम्ही जे जन्माले आलो तर मरायलो हे बंद होईल का नाही काम? ज्ञानोबरायांनी सांगितलं 100% बंद होईल. अभंगाचं 3रं ज्ञानेश्वरी
तासाच ज्ञानेश्वरी वाचवत तासाच तेज ज्ञानेश्वरी वाचवत तासाच वाचवत तासाच ज्ञानेश्वरी वाचवत तासाच ज्ञानेश्वरी वाचवत तासाच विठाल विठाल कुंडलिक वरदा मौली दानेश्वर गोपाल कृष्ण भगवान वा 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 जय या बघा तुम्ही एवढ्या मोठ्याने जे अरे असं पुंडलिक म्हणलं मला वाटायला 4 वाजता तर कीर्तन करा आता तुमचे चेहरे बघून असं वाटायला सोडायचा टाइम झाला आहे का नाही पण कीर्तन 8 ते 10 आहे का 8:30 ते 10:30 आहे 8:30 ते 10:30 चालू कितीला झालं आपलं 8:30 आहे का नाही जिल्हा परिषद कितला भरलं सुटती कितला म्हणजे मास्तर 11 लिहू नाही तर 12 लिहू पण सुटती मग आम्ही त्याच्यातलेच आहेत ना विठाला विठाला ज्ञानोबराय सांगतात तेची ज्ञानेश्वरी काय वाचे वदत असाच वाचे वदता साची अरे सच्चा भावानी सत्य भावानी ज्ञानेश्वरी वाचले भय कळी काळाचे नाही तया ज्ञानोबरायची कृपा केवढी मोठी होती सांगू का मी माझ्या जीवनातला स्वतःचा अनुभव आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ घ्या ज्ञानोबरायावर दृढ भाव धरा आणि विरोधात ज्ञानोबरायाच्या करून बघा काय करा एक संकल्प करा आज मी पाणी घेणार नाही अन्न ग्रहण करणार नाही आणि ज्ञानेश्वरी पूर्ण वाचवल्याशिवाय राहणार नाही ज्ञानोबरायाला त्या लेकराला कधीच उपवाशी राहू देणार नाही मी भरपूर वेळेला सांगतात सांगू नये आपलं पण कोणीतरी आपल्या सांगण्याने जर तयार होत असेल तर सांगायला काय अडचण नाही बऱ्याच वेळेला मी आडी अडचणीला पहाडीला दगडात जंगलात ज्ञानेश्वरी घेऊन बसवलं राग धरला मनामध्ये पारायण पूर्ण केल्याशिवाय आपल्याला अन्न सुद्धा आणि पाणी सुद्धा ग्रहण करायचं नाही हो पहिला अध्याय संपत नाही तर कोणीतरी अन्न आणि पाणी घेऊन येते बाबा एकटेच बसले हो आमची विनंती एवढा आमचा घास घ्या ज्ञानोबराया त्या लेकराला काय करत नाहीत उपवाशी राहू देत नाहीत हेच वाक्य आत्ता कालच्या वारीमध्ये आपल्या वारकरी संप्रदायातले शब्द रत्न असणारे कोण पृथ्वीराज महाराज जाधव हे माईक सोडलं होतं त्यांनी कधी बोलले नाही पण ह्या कार्तिकी वारी ते हे शब्द बोलले तुम्ही ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी वाचवा ज्ञानेश्वरी अशी ती जीवाला कधीच उपवाशी मरू देणार नाही हे बाबाच्या मुखातले कालच्या एवढा लोकाला शब्द आवडले सगळ्या लोकांनी फेसबुकला ते काय केलं व्हायरल केलं याचा अनुभव मी सुद्धा घेतला आहे हो की ज्ञानोबराया सांगतात तुम्ही जर तेवढ्या निश्चयने ज्ञानेश्वरी वाचवली ना तर भय कळी काळाचे काळ सुद्धा त्या माणसाला नेणार नाही ही ताकद ज्ञानोबरायाची आहे आता मला वाटतं हे माझं 14वं का 15वं वर्ष आपल्या माऊलीच्या दरबारातलं बऱ्याच दिवसापासून तुम्ही सर्व गावकऱ्यांनी ती समाधी सोहळ्याचं कीर्तन माझ्याकडे दिलेलं आहे बऱ्याच वेळेला ज्ञानोबरायांनी परीक्षा घेतली मला भरपूर पैशाची कीर्तन आली पण नाही एकदा त्यांनी नारळ दिलं मी सुद्धा घेतलं यावर्षी अक्षरशः प्रसंगाला मी व्यंकटता त्याला फोन केला मला यात्रेला जायचं आहे आणि तुम्हाला 1 तासाने कीर्तनाची सेवा अगोदर करावा लागेल त्यांनी सांगितलं काही अडचण नाही आम्ही सुद्धा ॲडजस्टमेंट 1 तासाने करायला
हो दरवर्षी 1ला सोडतं, यावर्षी किती वाजता सोडू संत विचारलं होतं आहे का? 12ला सोड का? हो ज्ञानोबरायाची सेवा आहे. इथं सुद्धा आपण गेल्या वर्षी शिवपुराण कथा केली, भरपूर गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला. महिला मंडळ असेल, पुरुष मंडळ असेल, चांगली भगवान शंकराच्या दरबारामध्ये काय झाली, शिव महापुराणाची कथा झाली. परत आज ज्ञानोबरायाच्या हनुमंतरायाच्या दरबारात आज इकडल्या सप्ताह कमिटीच्या सर्व मंडळीच्या वतीने आज कीर्तनाची सेवा आली. महाराज अंगलगाव हे अत्यंत काय आहे, प्रेमाचं गाव आहे. मग मला सांगा किती प्रेमाचं असलं म्हणजे का केसाने काय करू नये? मग हो नाही म्हणले मग महाराजाचं प्रेमाचं गाव आहे, महाराजाला नारळ काय करायचं आहे का? असं बी डोकं लावणारी माणसं भरपूर आहे का नाही? अरे महाराजाला काय करायचं नाही, बरोबर आहे, तुमचं सुद्धा काय आहे बरोबर आहे, पण महाराज ज्याच्यावर बसून आलं त्याला लागतंय ना, आहे का नाही? मग असं बी त्याचा कोणी गैरअर्थ प्रकाश महाराज नाही लोक का विचारच करू नका बाबा. एका माणसाकडे मी अक्षरशः सांगतो, कीर्तनातला विषय माझ्या, मी एका माणसाकडे 100 किलोमीटरहून आलो. त्याला सांगितलं दादा मी कथा इकडे चालू आहे, मला तिथून कीर्तनाला लिहायचंय. आल्याच्या नंतर मला देवबी अशी परीक्षा घेतो. त्यांनी एखादी कागद पुडी घातली. मला वाटलं लयच बखळ दिली. घरी गेल्यावर बघितलं 150 निघली ना. तुम्ही म्हणता ना अशा बी क्वालिटीचे लोक आमच्या पदरात आहेत. आता खरं पाहिलं तर बोलू नाही, पण आता बोलण्याचा विषय आल्यावर सांगितल्याशिवाय पर्याय अहो नाही. आता असू द्या, बाकीचं गेलं की नाही कीर्तन. कुठं आलं होतं? शाबास. कोण म्हणलं 10:15 पर्यंत आलं होतं? भय कळी काळाचे नाही तयार. ज्ञानोबराय सांगतात माझी ज्ञानेश्वरी तुम्ही जर दृढ मनाने वाचली तर कळी काळाचं सुद्धा भेव नाही. आणि सगळ्यात महत्व सांगितलं ज्ञानेश्वरी वाचतानी आणि परमार्थ करतानी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं, एका जनार्दने संशय सांडणी, 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 दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी, वा. दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी, सोमुखे आपण सांगतो श्रीकृष्ण, सोमुखे आपण सांगतो श्रीकृष्ण, ज्ञानोबरायांनी शेवटच्या चरणात सांगितलं. एका चरणावर फक्त 5-10 मिनिटं बोलताना आपली सेवा पूर्णविराम देतो. शेवटचे चरण नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी परमार्थातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला. एका जनार्दनी संशय सांडवणी. आणि ज्ञानोबरायांनी मराठीत ज्ञानेश्वरीत एक ओवी लिहिली संशयाच्या बद्दल. संशय हे सगळ्यात मोठं काय आहे? पाप आहे, विनाशाची वाघूर प्राण्याची. संशय खूप घातक असतो. गुरुनाम गुरुवर्य परमपूज्य साखरे महाराज, किसन महाराज साखरे, आळंदीमध्ये
महाराजाकडे एक विद्यार्थी शिकायला आला आश्रमात. मानी साखरे महाराजाला प्रश्न विचारला, माऊली आहेत का? काय प्रश्न विचारला? माऊली आहेत का? प्रश्न साधा नाही. साखरे महाराज म्हणले, तू आळंदीत जा, माऊलीच्या समाधीपाशी जा, अजान वृक्षाखाली बस, अजान वृक्षाचे पान खा आणि माऊली माऊली बोल, साक्षात माऊली तुला भेटते. लयच बुद्धिवान होत ते, एवढं बुद्धिवान होतं ते. कोणत्या बी गोष्टीवर काय काढायचं? तर्क काढायचं. विचारसागरामध्ये अदृष्टी, तत्वदृष्टी आणि तर्कदृष्टी 3 शिष्याचं वर्णन सांगितलं. त्याच्यातला जो तर्कदृष्टी आहे, तर्कदृष्टी कोणला म्हणावा? तर्क हा फक्त बुद्धिवानालाच येत असतो. श्रद्धावानाला, भोळ्याला, भाविकाला संशय नाही. संशय कोणला येतो? बुद्धिवान प्राण्याला संशय येतो. तसा बुद्धिवान विद्यार्थी साखरे महाराजांच्या संस्थेत आला आणि महाराजांनाच विचारलं, चिंतन सांगता सांगता म्हणलं, महाराज माऊली आहेत का? महाराज म्हणले, हो. तुला वाटत नसेल, खोटं वाटत असेल, संशय असेल तर तू मंदिरात जा, अजान वृक्षाचे पानं खा, अनुष्ठान कर, माऊली भेटतील तुला. गेला ना महाराजांचा विचार आहे का बघायला. केलं अनुष्ठान. 3ऱ्या दिवशी साक्षात ज्ञानोबा त्याच्या समोर प्रगट झाले. ज्ञानोबा प्रगट झाले. बाळा, मी तुझ्या समोर आहे. डोळे उघडून बघितले तर साक्षात माऊली त्याच्या समोर उभे आहेत. आता हे बुद्धिवान होतं. माऊलीला म्हणला, तुम्ही कोण आहेत? माऊली म्हणले, मी माऊली आहे. ते मला कशावरून? माऊलीला कोणता शब्द वापरला? कशावरून म्हणणं आणि मरून पडणं जाग्यावर झालं. साखरे महाराजाला ही गोष्ट आश्रमात कळाली. साखरे महाराज एकटे आले माऊलीच्या मंदिरात. गावातले म्हातारी 2-3 घेतले. स्मशान भूमीमध्ये त्या लेकराचा अंत्यविधी केला. विद्यार्थी येऊ लागले आश्रमातली दिंडी काढायला अंत्यविधीला. साखरे महाराजांनी सांगितलं, कोणी यायचं नाही. का यायचं नाही? अरे, अशा संशयखोराच्या अंत्यविधीला सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांना नको, अशा लोकांचा वारा सुद्धा तुम्हाला लागू देऊ नाही. म्हणून साखरे महाराजांनी एकाही विद्यार्थ्याला येऊ दिलं नाही. एका जनार्दनी संशय भाविक विश्वासी. प्रमाण बरोबर असं, पण वेळ आपला काय झालेला आहे, संपलेला आहे. एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी म्हणे ज्ञानेश्वरीच्या बद्दल, माऊलीच्या बद्दल, भगवद्गीतेच्या बद्दल कुठल्याही प्रकारचा संशय बाळगायचा नाही. एवढं शांतीब्रह्म एकनाथ महाराजाला आजच्या अभंगामध्ये सांगायचे. केली तैसी करविली कटकट वाकडे कानीट देवही जाणी. महाराज झालेली सेवा आपल्या ग्रामदेवता हनुमंतरायाच्या चरणी, भगवान शंकराच्या, रुक्मिणी माता गणपती बाप्पांच्या चरणी आज भगवद्गीता आहे. त्या भगवद्गीतेच्या चरणी सेवा समर्पित करतो. माऊल्या हो, नाही भगवद्गीता वाचवता आली तर कमीत कमी घरात जन्माला आलेल्या मुलीचं नाव नुसतं गीता बी ठेवलं तर गीता गीता वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती दया नरा. नुसतं गीता गीता जरी म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला पुण्य लागल्याशिवाय राहणार नाही. हे ज्ञानोबरायचं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं वाक्य आहे. बोलावं तेवढं कमी झालेले शिवाय तुम्ही सर्व गुणीजनांच्या चरणी, बसलेल्या श्रोतेजनांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. सगळ्यांनी एकदा टाळी वाजून भजन करा. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली. आनंद कीर्तनाचा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या अंगलगाव क्षेत्रातलं गोड असं चिंतन या आनंद या कीर्तनाचा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रचार आणि प्रसार होणारे. बोलावं तेवढं कमी आहे. जे विठ्ठल